अशा तऱ्हेने आपली रांगोळी कंप्लीट झालेली आहे. हाय, माझं नाव अमृता उमेश सावंत राणे आहे. माझं गाव बुरोंडी, तालुका दापोली इथे दुर्गादेवी महाउत्सव 7 एप्रिल ते 10 एप्रिलपर्यंत आहे. या निमित्ताने मी रांगोळीसाठी कांदिवलीतून टीम बोलवली होती. ती टीम 4 मेंबरची असून सगळे मेंबर अतिशय उत्कृष्ट होते आणि त्यांनी इतकी सुंदर रांगोळी रेखाटलेली, अप्रतिम कलाकृती आणि त्यांचं नेचरसुद्धा खूप सुंदर आहे. तर मी सजेस्ट करीन की नक्की तुम्ही एकदा ट्रस्ट ठेवून त्यांच्यावर तुम्ही एकदा त्यांची रांगोळी, त्यांची अप्रतिम कलाकृती पहा आणि नक्कीच तुम्हाला ती आवडेल. तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून आमच्या इथे आलात आणि अतिशय सुंदर नेचर आहे 4ही मेंबर्सचं. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. राऊंडला निघालेत. म्हणजे आपलं थोडक्यात काय झालेला प्रॉब्लेम, हात बोलता हात वर केले की हाताला लागला आंबा. नाही सीन काय झाला माहितीये, आपण लेट आलोय. आपण काल रात्री पोहे आणून दिलेत, पोहे झाले खाऊन. आता बाकीचे झाले. सुनील सर फक्त एकटेच काम करतायत. त्यांच्या वाटणीचे पण पोहे आम्ही खाणार आहोत. बसल्या बसले ही करा रे, झाडू घे. हा मग तू बाजूचा कलर ते बिंदूने क्लोज करतो त्याला. इथेच ठेवून जाऊया का रे, बोंडू जमा करायला. नाही बोंडू जमा करायला आणि ते काजू काकीना द्यायला. अशा तऱ्हेने आपली रांगोळी कंप्लीट झालेली आहे. आम्हाला 2 दिवस सांगितलं. चल हे घेऊया तिकडे. चला 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 पटापट. तुळशी वृंदावन झाली रांगोळी आणि पटांगणात अंगणात बॉर्डर. हे करतो रे, लावण्याचे प्रकार आम्ही करतो. थोडस मध्यंतरानंतर मग ताईंनी जेवण केलं होतं. आता जेवायला बसलं. आणि जेवणामध्ये चवळीची भाजी, तिळकुटाची भाजी होती, चटणी, लोणचं, चपाती, पापड. ओंकार बसतोय नंतर आता रोडच्या दोन्ही बाजूस रांगोळी चालू केली. इथे पंकज घेतलाय आणि गेटच्या समोर सुनील सर सुस्वागतम रांगोळी हे देत आहेत बंगल्याचं नाव टाकून. जेवणानंतर दुसऱ्या टप्प्याचं काम चालू झालेलं आहे आणि आपण दोन्ही रस्त्याच्या बाजूला
अशी सुंदरशी रांगोळी देतोय. रनिंग रांगोळी देतोय आपण फास्ट. हे मंदिरापर्यंत आपल्याला द्यायचं आहे. आणि छोटासा ब्रेक मध्येच आपले संकेत सर, म्युन्सिपाल्टी शाळा आहे गव्हर्नमेंटची, आणि त्या शाळेतल्या नारळाचे नारळ उतरवत आहेत पंकज गुरव आणि संकेत सर. मस्तपैकी हळूहळू रस्ता आपला सजत चाललाय. बघू शकता तुम्ही. आणि एक छोटासा ब्रेक म्हणून संकेत सर आपल्याला सगळ्यांना नारळ पाणी देणार आहेत. मग काय म्हणताय सर, हा कधीपासून बिझनेस टाकला तुम्ही? हा आता नवीन चालू केलेला आहे. पाण्याची गरज आहे. पाणी कमी झाल्यामुळे आम्हाला आता त्यांनी विद्यार्थी घडवले नाही म्हणजे असं झालंच नाही. चालता चालता बोलता बोलता ते विद्यार्थी घडवत असतात नेहमी. हे तुम्ही बघतच असतात. रांगोळी बघायला आता ताई आलेली आहे. ताई कशी वाटली रांगोळी? खरंच बोलायचं हा हा, एक नंबर. धन्यवाद सुंदर, अप्रतिम. धन्यवाद धन्यवाद. आजल्या करवंट्या काढून थोडा थांब, काकांना घरात जाऊ दे. काका बोलतो ती कोयती पण आमच्या घरातली आहे. म्हटलं माणूस